ओम श्री सिद्ध भैरवाय नमः. बघा, आता कालच्या व्हिडिओमध्ये आपण काय सांगितलं, 12 ज्योतिर्लिंगाची उत्पत्ती. नंतर काय सांगितलं, देवी 8 देव्या कशा तयार झाल्या. आता आपण देवीला जे बळी देतो, बकरू, आता या काही पद्धती अशा आहे समाजामध्ये, त्या तयार होतात आणि नंतर त्या पुढं चालू राहतात. आता एक ठिकाणी काय झालं, लग्नाचं वरड जायचं होतं आणि त्या जात्यापाशी देवारा होता आणि ते बकरू बांधलेलं होतं आणि म्हाताराला म्हणा बा तू बकरं बांधून ये तिकडं. आणि मग तो म्हातारा घरी आजोबा होते आणि ते बकरं बांधून तो तिकडं लग्नाला गेला. अचानक ॲक्सिडेंट झाला, बाबा वारला, पण इकडं बकरू मरेल होतं. जेव्हा ते लोक घरी आले वरातीला आणि पाहत्यात तर तिला देवाऱ्यापाशी बकरू मरेल होतं. हे मग बाबानं इथं बकरू मारलं बरं का. आणि मग ती परंपरा सुरू झाली. लग्न निघालं का त्या देवाऱ्यापाशी जायचं आणि ते बकरू कापायचं. म्हणजे अशा काही ज्या पद्धती सुरू झाल्यात त्या आजही समाजामध्ये चालू आहे. आपण काय म्हणतो, विज्ञान युग. आपण 21व्या शतकात वाटचाल करतो आणि आज आपण ज्या जुन्या परंपरा आहे असं जर नाही केलं तर मग आपल्याला काय होईल, तकलीफ होईल. म्हणजे आपल्याला तकलीफ होऊ नये म्हणून आपण काही रूढी परंपरा चालू ठेवल्या. आता काही केलं जरी ते होणार आहे, ते होतच राहणार आहे. मग असं केल्यानं ते होणार नाही असं नाही. पण ही जी भ्रमिक कल्पना आहे समाजामध्ये, हे बळी देणं, बकरं कापणं, या ज्या पद्धती आहे ना, या आजही त्या चालू आहे. काही ठिकाणी आम्ही गेलो होतो तिथं, याच्यामध्ये गुजरातच्या बाँड्रीवरती, तर तिथं नरबळी दिला जातो. आजही माणूस कापतात. म्हणजे इतक्या ज्या पद्धती आहेत, ज्या जुन्या परंपरा, काय हे जर नाही केलं तर म्हणजे माझ्या स्वार्थाकरता मी ते करायचं. मग तसं दक्ष राजाना कोणाची निंदा सुरू केली, शंकराची. शंकर कोण होता, त्याचा जावाई होता आणि हा तो गरीब होता आणि मुलगी द्यायची दुकानला श्रीमंताला. मुलगीना त्याचं ऐकलं नाही आणि मग त्यांनी त्या जावयाचा तिरस्कार करायला सुरुवात केली. आणि तो कोणाचा भक्त होता, विष्णूचा. शंकराचा याचा भैरवाचा सासरा, जोगेश्वरीचा बाप सम्रासूर. तो सम्रासूर काय करायचा, तो कोणाचा ते काय करायचा इकडे भैरवाचा. आणि तसा हा जो राग करायचा कोणाचा, शंकराचा, दक्ष राजा. आणि मग त्यांनी ज्या वेळेला यज्ञाला आमंत्रण दिलं नाही आणि मग देवीला काय केलं, त्या यज्ञात उडी टाकली आणि मग ते बगला शिर घेतलं. भगवान विष्णूनं त्याचे जे तुकडे केले, त्या 8 देव्या तयार झाल्या. पण ज्या वेळेला एवढी निंदा केल्यानंतर नारद शंकरापाशी गेला आणि बुवा एवढी तुझी निंदा केली, तुला राग का नाही येत. तर शंकरानं सांगितलं, मी डोक्यावर काय चंद्र घेतलेला आहे, त्यात नाग आहे आणि मी गंगा माथ्यावर घेतली. मग आता राग मला घेऊन का उपयोगाचा, मला रागच येत नाही, कारण गंगा मा डोक्यावर आहे ना. म्हणून माणसाने काय करायला पाहिजे, गंगा डोक्यावर जर घेतली ना, त्याचा राग कमी होतो. मी या जगात आलो आहे, या जगात माझं कोणी नाही, या जगातून मी जाणार आहे, एक क्षणभंगूर आहे. हे ज्या वेळेला कळतं ना, तेव्हा त्याचा काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, अहंकार असे 6 विकार नाहीचे होतात. आणि मग त्यांनी काय सांगितलं, निंदा केली आणि मग नंतर त्यांनी त्या शंकराच्या गणाचीही निंदा सुरू केली. आणि मग ज्या वेळेला त्याचे गण, ज्या वेळेला देवाला भक्ताची निंदा करतो ना एखादा, त्यावेळेला देवाला राग येतो. तसे ज्या वेळेला त्याचे जे गण होते, नंदी, यांची निंदा केल्यानंतर जसा ब्रह्मदेवानं शंकराची निंदा केली आणि ब्रह्मदेवाच्या शंकराच्या भोवईतून थेंब पडला, त्याचा
बालभैरव काळभैरव तयार झाला आणि त्या काळभैरवांना ब्रह्मदेवाचं शिर उडवलं. तसंच तिकडे शंकराला ज्या वेळेला राग आला त्यावेळेला त्याच्या त्या क्रोधातून खाली घाम पडला. त्या घामातून कोण झाला? वीरभद्र तयार झाला. वीरभद्र. आणि वीरभद्र काळभैरव हे जे कोण आहे हे शंकराचे अंश आहेत. आणि मग त्या वीरभद्रानं काय केलं? त्या दक्ष राजाचं मुंडकं उडवलं, त्याचं पायानं ठेचून टाकलं. आणि मग पार्वती या शेवटी माया आहे. पार्वतीला बापाची दया आली आणि त्या पार्वतीनं सांगितलं बाबा माझ्या बापाला परत जिवंत करा. आणि मग ते बकराचं मुंडकं कापून आणलं आणि त्या दक्ष राजाला बसवलं. आणि मग त्या दक्ष राजानं तेव्हापासून आज म्हणजे पूर्ण ब्रह्म, त्याला ज्ञान नव्हतं. ज्या वेळेला त्याला शिक्षा मिळाली, माणसाच्या शिक्षातून काही जे ज्ञान होतं तो आज म्हणजे परब्रह्म. आणि मग त्याला शंकराची ज्ञान झालं. असं ते बकराचं मुंडकं आजही आहे. आणि त्या दक्ष राजाला तेव्हापासून देवीला बळी द्यायची सुरुवात केली. आता त्यांनी निंदा केली म्हणून त्या वेळेला ते केलेलं आहे. पण आज लोक काय करतात? देवीला बळी देतात. अरे गरीब बिचाऱ्यांना बळी देतात. आणि बघा, जर खरं म्हटलं ना, देवा प्राणी मात्र कोणा तयार केले? देवानं. सृष्टी केली भगवंतानं. प्रत्येकाचं रक्त लाल आहे. मग रक्त जर लाल आहे, प्राणी मात्रात कोण आहे? मला 2 दिवस जगावा ही प्रत्येक प्राण्याची इच्छा असते. आणि मग धर्म म्हणजे काय? ध्येयधारती धर्म. ज्या विचारांना प्रत्येक जीवजंतूला सुखानं जगता येतं, ध्येय हा जगावचं कला आहे, त्याचं नाव धर्म. मग कोणत्या धर्मात आहे का ते बकरं कापा, त्या प्राण्याला बळी द्या, आणि जो देव त्या देवाला त्या बकराला बळी देतो त्याला देव मानता येईल का? सांगा. म्हणजे याच्या जिभीचे चोचले भरण्याकरता ते बकरू बळी दिलं जातं. आणि मी जर मटण खाल्लं ना तर मला टाकता येईल. बरं अहो, तुम्ही बघा, विज्ञान युगामध्ये विज्ञान आहे, विज्ञानामध्ये माणसाचं जे आतडे ना 22 फुटाचं आहे. आणि ते ज्याला जिभेनं पाणी चाटून पितात ना त्याचं किती 6 फुटाचं आहे. वाघ, लांडगा, कोल्हा, कुत्रं, मांजर यांचं आतडे किती 6 फुटाचं. यांच्या शरीरात आम्ल भरपूर आहे आणि ते आम्ल्यामुळं ते पचलं जातं आणि ती घाण सटकन बाहेर टाकली जाते. तशी माणसाची 22 फुटातून घाण जात नाही. त्याच्या शरीरात विकृती तयार होती. म्हणजे माणसाचा आहार आहे का तो? आणि जर मटण खाण्याला ताकद येत असेल तर हत्ती काय करतो? लाकडं खातो. हत्तीच्या अंगात किती ताकद आहे? बैल काय करतात? गवत खातात. त्यांच्या अंगात ताकद आहे. म्हणजे वनस्पती ताकद आहे, हे सिद्ध होतं. आणि मग मी चांगलं मटण खाल्लं का आजारी झालं का डॉक्टर म्हणतात नाही तुम्ही मांसाहार करायला पाहिजे, तुम्ही अंडे खा, मटण खा. अरे आपला तो आहार नाहीच आहे ना. आणि मग त्या प्राण्याला बळी देणं आणि मटण खाणं हे चांगलं नाही आहे. म्हणून जगा आणि जगू द्या ही भारतीय संस्कृती आहे. आणि या संस्कृतीमध्ये ही जी जुनी परंपरा आहे ही विकृती आलेली आहे. आणि आपल्याला बघा याच्यातून ही विकृती नाहीच करायची. बघा काही ठिकाणी देवाला बळी द्यायचं ठिकाणं होते ना त्यांनी बंद केले. बघा महादेवीला रक्ताची पाठवायची, असे अनेक ठिकाणी ना त्या लोकांना कळलं आणि त्यांनी तिथलं बंद करून टाकलं. पण काही ठिकाणचे लोक आहे ना, आपण जर हे बंद केलं ना तर इथं लोक येणार नाही. म्हणजे आपल्या आर्थिक प्राप्ती होणार नाही या भीतीपोटातून ते त्या बंद करते नाही. पण खऱ्या दृष्टीनं जर पाहिलं ना तर जगा आणि जगू द्या. जो देव आहे ना, मला बकरू कापा, मला जीव द्या असा देव म्हणू शकत नाही. आणि जो म्हणतो ना तो देवच नाही. तर कृपा करून या व्हिडिओला चॅनल करा. आणि तुम्ही जर चॅनल केलं ना अशी वेगवेगळी माहिती सांगायला मलाही हुरूप येईल. आणि सदस्य व्हा, चॅनल करा, शेअर करा. आणि आपला हा चॅनल आहे ना हा ज्ञान, विज्ञान, अध्यात्म आणि आजची परिस्थिती या तिघांना धरून चाललेला आहे. आणि या आजच्या तरुण वर्गाने या चॅनलचा वापर करा आणि तिन्ही गोष्टी घ्या.
विज्ञान घ्या, अध्यात्म घ्या आणि आजची परिस्थिती, हे 3 दिवस झाले ना तुमचा जीवन विकास होईल. जय भैरवनाथ महाराज की जय.